मंडळी, रायगड म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग। रायगडावर गेल्यावर राजवाडा, राजदरबार, नगारखाना, गंगासागर तलाव, जगदीश्वर मंदिर, शिवरायांची समाधी इत्यादी भव्य स्मारके पाहिले की आपण जणू धन्यच होतो। अजून एक गोष्ट आपल्याला रायगडावर दिसते ती म्हणजे वाघ्या कुत्र्याची समाधी। रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपतींनी भारतीय पुरातत्व विभाग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहित रायगडावरील वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवण्याची मागणी केली आहे। त्यांच्या त्या पत्रामध्ये त्यांनी हे वाघ्या कुत्र्याचे स्मारक अनैतिहासिक असून त्यांनी सरकारला ते स्मारक हटवण्याविषयी अल्टिमेटम सुद्धा दिलाय। त्यामुळे पुन्हा हे वाघ्या कुत्र्याचे स्मारक चर्चेचा विषय ठरलाय। पण हे स्मारक इथे आलं कसं? हा खरंच शिवरायांचा पाळीव कुत्रा होता का? याचा नेमकी इतिहास तरी काय आहे याची संपूर्ण माहिती जाणून घ्या फक्त ह्या व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत पहा। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल आणि तुम्ही पाहत आहात वेद.com हा यूट्यूब चॅनल। जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा। असा दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू। तर मंडळी, वाघ्या कुत्र्याचे सर्वात आधी लिखित उल्लेख महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात आढळते। त्यात लिहिल्याप्रमाणे 3 एप्रिल 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर महालापासून ते दहनभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा निघाली। या अंत्ययात्रेत एक वाघ्या नावाचा कुत्रा देखील सहभागी होता। हा कुत्रा महाराजांनी पाळलेला असल्यामुळे त्याला महाराजांचा लळा होता। महाराजांचा देह हा पालखीतून दहनभूमीपर्यंत आणण्यात आला आणि अग्निडाग दिल्यानंतर जमलेली लोक पुन्हा आपल्या घराकडे परतू लागली आणि महाराजांची पालखी देखील रिकामी माघारी परतत होती। तेवढ्यात वाघ्या कुत्र्याने पालखीत डोकावून पाहिले तेव्हा त्याला ती पालखी रिकामी दिसली आणि तो तसाच धावत दहनभूमीकडे पळाला आणि चितेत उडी टाकून त्याने स्वतःला संपवलं। पण आपल्याला इतिहास काय सांगतो, वाघ्या कुत्र्याबाबत नोंदी आढळतात का, त्यावरती एक नजर टाकूया। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन किंवा उत्तरकालीन बकरीमध्ये कुठल्याही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख दिसून येत नाही। 1818 मध्ये रायगड किल्ला मराठ्यांकडून इंग्रजांकडे गेला त्यावेळी कर्नल प्रॉथरने पाठवलेल्या पत्रामधून रायगड किल्ल्यावर फक्त शिवरायांच्या समाधीचा उल्लेख केला होता। 1880च्या दशकामध्ये काही इंग्रज अधिकारीही रायगडावर गेले होते। त्यांच्या पुस्तकामध्ये आणि पत्रामधून वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख दिसून येत नाही। जेम्स डॅग्लस ह्या इंग्रज अधिकाऱ्याने बुक्स ऑफ बॉम्बेमध्ये रायगडाच्या नकाशासह शिवरायांच्या समाधीचा तपशील सांगितलाय, पण वाघ्या कुत्र्याबाबत काही लिहिलं नाही। 1889च्या सुमारास शिवरायांची समाधी महाराष्ट्रासमोर आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पोवाड्यातही वाघ्या कुत्र्याचा किंवा त्याच्या समाधीचा उल्लेख नाही। इंग्रजांच्या काळात जेव्हा शिवरायांच्या समाधीची जीर्णोद्धाराची मागणी पुढे आली होती तेव्हा ब्रिटिश अभियंता कॅम्बेलला ब्रिटिश सरकारनं पाठवलं होतं। त्याने रायगडाचा नकाशा सरकारला पाठवला। त्या कॅम्बेलच्या नकाशातही वाघ्या कुत्र्याची समाधी दिसून आली नाही। याच काळात जिथं वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्या परिसरात काही अस्थी सापडल्या होत्या। कलकत्त्याच्या जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा रिपोर्ट आला तेव्हा या अस्थी कुत्र्याच्या नसून उदमांजराच्या असल्याचं स्पष्ट झालं। भारतीय पुरातत्व विभागाने देखील समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती अथवा पुरावा उपलब्ध नसल्याची माहिती दिली आहे। मग हा वाघ्या कुत्रा आला नेमका कुठून? 1936 मध्ये नशी केळकर यांच्या नेतृत्वात श्री शिवाजी रायगड स्मारक समितीने हा पुतळा उभारल्याची माहिती आहे। तर इंद्रजित सावंत यांच्या म्हणण्यानुसार राम गणेश गडकरी यांच्या राजसन्यास या नाटकामध्ये वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळतो। तुकोजी होळकर यांनी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकासाठी 5,000 रुपयाची देणगी दिली होती असंही बोललं जातं। स्मारक समितीतील काही मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी निधी जमवायला इंदोरला होळकरांकडे गेली होती। होळकर संस्थानिक असल्यामुळे इंग्रजांना घाबरत होते। शिवरायांच्या स्मारकाला पैसे देणे इंग्रजांना आवडणार नाही याची त्यांना मनोमन खात्री होती। तेव्हा ही शुंगरपत्ती टाळावी म्हणून त्यांनी प्रथमतः समितीच्या सभासदांची गाठ घेण्यास टाळाटाळ केली। कारण सांगितले, महाराज सुतकात आहे। कसले सुतक? तर महाराणी साहेबांचे लाडके कुत्रे गेले आहे त्याचे सुतक। पण स्मारक समितीचे माणसे चाणाक्ष आणि चिकाटीचे असावी। आपली गरज आणि महाराजांची व्यावहारिक अडचण लक्षात घेऊन त्यांनी अफलातून तोडगा सुचवला। महाराजांनी त्यांच्या लाडक्या कुत्र्याचा पुतळा उभारावा। कुत्र्याचा पुतळा उभारण्यात तर काही इंग्रजद्रोह नाही, इंग्रज अवकृपेची भीती नाही। तोडगा उपयोगी पडला। होळकरांनी 5,000 रुपयाची देणगी दिली। समितीने काल्पनिक कुत्र्याचा पुतळा उभारला, पण होळकर यांनी 5,000 रुपयाची देणगी दिल्याचा होळकराच्या दप्तरामध्ये कुठल्याही दस्तऐवजामध्ये उल्लेख नाहीये। त्यामुळे ही देणगी दिली होती की नव्हती हे सुद्धा अजूनही स्पष्ट नाहीये। तसं बघायला गेलं तर महाराजांच्या निधनानंतर पत्नी पुतळाबाई ह्या 7 दिवसाच्या आत सती गेल्या, त्यामुळे त्यांची समाधी तिथे असणं अपेक्षित होतं। पण एका कुत्र्याची समाधी तिथे कशी, असा सवाल अगदीच रास्त आहे। संभाजी ब्रिगेडने अनेकदा ह्या पुतळ्याला विरोध करत मोहीम चालवली होती। याआधी 2011च्या रात्री या वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढून टाकण्यात आला होता, मात्र प्रशासनानं तो परत बसवला। पण आता संभाजीराजांच्या मागणीनंतर संभाजी ब्रिगेडने सुद्धा आपली आक्रमक भूमिका मांडलेली आहे। वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे 1936 मध्ये उभारण्यात आलं होतं, त्यामुळे 100 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ते हटवणं गरजेचं आहे। नाहीतर त्याला ऐतिहासिक वारसाचा दर्जा मिळेल आणि त्यानंतर ते स्मारक काढता येणार नाही।
तर मंडळी, कोणताही ऐतिहासिक आधार नसताना शिवरायांच्या समाधीपासून जवळच कुत्र्याची समाधी बांधण्यामागे कुणाचं षडयंत्र आहे का? शिवप्रेमींच्या मागणीचा विचार करून फडणवीस सरकार वाघ्या कुत्र्याची समाधी हटवेल का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. याच सारख्या विषयाची माहिती मिळवण्यासाठी वेद.com ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.